पुणे हिट अँड रन प्रकरणात पोलिसांनंतरच ससून रुग्णालय आणि त्या पाठोपाठ आता बालहक्क न्यायालय चौकशीच्या रडारवर आलंय। विशाल अग्रवालच्या अल्पवयीन मुलाला तात्काळ जामीन मंजूर करणाऱ्या बाल न्याय हक्क मंडळाच्या सदस्यांची चौकशी होणार आहे। 19 मे रोजी कल्याणीनगरमध्ये अपघातानंतर अल्पवयीन आरोपीला पोलिसांनी बाल न्याय हक्क मंडळासमोर हजर केलं। त्यावेळी बाल न्याय हक्क मंडळाच्या सदस्यांनी आरोपीला तात्काळ जामीन मंजूर केला। जामीन मंजूर करताना काही अटी घालण्यात आल्या। त्यात आरोपीला 300 शब्दांचा निबंध लिहिण्यास सांगितलं गेलं। वाहतूक पोलिसांना मदत करायला सांगितलं। भविष्यात अपघातग्रस्तांना मदत करायची अशी अट घातली आणि काही तासात त्याला सोडून दिलं। आता अपघात प्रकरणातील अल्पवयीन मुलाला जामीन मंजूर करणाऱ्या बाल हक्क न्याय मंडळाच्या सदस्यांना चौकशीला सामोरं जावं लागणार आहे। गेल्या आठवड्यात राज्याच्या महिला व बाल विकास विभागानं या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली। आता ही समिती बाल न्याय हक्क मंडळाच्या समितीतल्या सदस्यांना चौकशीसाठी पाचारण करणार आहे। दरम्यान या सगळ्याबद्दल अधिक तपशीलवार बोलण्यासाठी आपल्या सोबत ज्येष्ठ वकील सत्या मुळे जोडले गेलेले आहेत। सत्याजी, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। ज्या प्रकारे 300 शब्दांचा निबंध लिहावा अशा प्रकारची अट घालणं, आणखी 2-3 अटी घालून त्या आरोपीला तात्काळ जामीन मंजूर करण्यात आला, हे सुद्धा चौकशीच्या घेऱ्यात येऊ शकतं का? जरूर। ज्या पद्धतीने आश्चर्यकारकरित्या असा निर्णय घाईघाईने घेण्यात आला, 19 तारखेला खरं तर रविवार होता आणि त्या दिवशी हा निर्णय घेण्यात आला, हा अत्यंत आश्चर्यकारक आहे। त्या निर्णयामधले जे कंटेंट्स आहे, त्याच्यामध्ये निबंध लिहिणे वगैरे हे जे काही प्रकार घडले, हे खरोखर आश्चर्य आहे। 3 जणांची समिती असते, 2 स्टेट अपॉइंटेड मेंबर्स असतात आणि 1 मॅजिस्ट्रेट म्हणजे ज्युडिशियल कॅडरचा मेंबर असतात। पण त्या दिवशी आश्चर्यकारकरित्या एकाच मेंबरनी ज्यांचा भूतकाळ देखील खूप कॉन्ट्रोवर्शियल आहे, अशा मेंबरनी घाईघाईत हा निर्णय पास केला आणि त्याचा समाजामध्ये खूप मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला। तर जरूरच या निर्णयाची चौकशी होणं क्रमप्राप्त आहे आणि या निर्णयाची चौकशी करण्याकरता आता 4 मेंबर्सची समिती नेमण्यात आली असं कळतंय। तर इथून पुढे या समितीकडनं खूप काही अपेक्षा आहेत। पण आता जनतेचं असं म्हणणं आहे, खूप आवाज जनतेतनं असे येत आहेत की आता कुठल्या भरोश्यावर आपण राहायचं की सेक्शन 15 खाली समजा ऑब्झर्वेशन होम निरीक्षण गृहामध्ये या बालकाला ठेवले तर हे एकदम योग्य निर्णय देतील की याला ऍडल्ट म्हणून आपण ट्राय करायचं की नाही। त्यामुळे हा एक मोठा प्रश्नचिन्ह आहे। पण सर, कोण होते हे सदस्य? तुम्ही त्यांच्याबद्दल सांगू शकाल? कारण महाराष्ट्राला सुद्धा उत्सुकता आहे त्या महोदयांबद्दल जाणून घेण्याची। मी त्या महोदयांबद्दल नाव घेऊ इच्छित नाही, पण याच्या आधी ते रायगड जिल्ह्यामध्ये होते। तिकडे त्यांच्या अखत्यारीत येणाऱ्या संस्थेमध्ये एका अल्पवयीन मुलीचा मृत्यू देखील झालेला आणि त्यांच्यावरती चौकशी होती। त्याच्यानंतर ते पुण्याला आले। पुण्याला आल्यानंतर महिला आणि बाल कल्याण समितीच्या एका शिफारसीमुळे त्यांना ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डावरती घेण्यात आलं आणि ज्या पद्धतीने त्यांची जलद गतीने प्रगती झाली आणि ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डवरती त्यांची नियुक्ती झाली, त्याच्यामुळे खरोखरच त्यांचा आलेख भुवया उंचवण्यासारखा आहे। आणि इथून पुढे खरं तर आता अजून एक सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो की खरोखरच तो मुलगा अल्पवयीन आहे का? कारण त्यांनी समजा त्याचं बर्थ सर्टिफिकेट तपासला असेल तर कशावरनं खरोखरच तो 18 वर्षाखालील आहे किंवा त्याच्यामध्ये देखील काही घोळ आहे, हे देखील खरं तर तपासण्याची आवश्यकता आहे। नुसता निर्णयच नाही तर सर्व परीने याची कसून तपासणी करणे अतिशय गरजेचं आहे। सत्य सर, साधारणपणे ज्युव्हेनाइल जस्टिस बोर्डाने असेल किंवा न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या बद्दल बोललं जात नाही, नाराजी व्यक्त होते, पण त्याच्यावर टीका केली जात नाही। पण या प्रकाराच्या नंतर सामान्य माणसाची जी भावना व्यक्त झालेली आहे, ती भावना अतिशय तीव्र आहे। त्यामुळे या सगळ्याबद्दल नेमकी भूमिका घेता येऊ शकते का? त्या निर्णयाच्या बद्दल चौकशी करून त्यांच्यावर काही कारवाई करता येऊ शकते का? जरूर करता येऊ शकते, कारण याच्यामध्ये कसं आहे की ही जी समिती असते त्याच्यामध्ये एक ज्युडिशियल कॅडरचे मॅजिस्ट्रेट असतात। जरूर त्यांच्या निर्णयावरती चौकशी करणं हा एक वेगळा मुद्दा आहे,
पण या व्यतिरिक्त या मॅजिस्ट्रेट व्यतिरिक्त 2 नॉन ज्युडिशियल कॅडरचे मेंबर असतात आणि ज्या महोदयांनी ज्या व्यक्तींनी ही ऑर्डर पास केली हे नॉन ज्युडिशियल कॅडरचे होते. म्हणजे हे स्टेट अपॉइंटमेंट सरकारने अपॉइंट केलेले मेंबर होते. त्यामुळे यांच्या निर्णयावरती जरूर चौकशी केली जाऊ शकते आणि त्यांनी असा निर्णय का दिला त्याच्या पाठीमागे काय रहस्य आहे याचा उलगडा होण्याकरता चौकशी समिती नक्कीच स्थापन केली जाऊ शकते. सर धन्यवाद. तुम्ही खूप महत्त्वाच्या बाबीवर प्रकाश झोत आज टाकलेला आहे आणि कदाचित महाराष्ट्राच्या समोर आज पहिल्यांदा हे आलेलं आहे की ज्या समितीमध्ये 4 जण असायला हवे होते तिथं 1 जणानं रविवारी हा निर्णय घेतलेला आहे आणि ज्यांनी हा निर्णय घेतलेला आहे 300 शब्दांचा निबंध लिहिण्याचा जी अट घातली त्यांचा सुद्धा इतिहास आरोपांनी बरबटलेला आहे अशा प्रकारचा माहिती आता सत्या मुळे यांनी सांगितलेली आहे. त्यामुळे आता हे सगळं प्रकरण न्यायालयीन सुद्धा बाबी ह्या सगळ्या आता चौकशीच्या घेऱ्यात आलेल्या आहेत आणि त्याच्यातलं सुद्धा सत्य महाराष्ट्राच्या समोर येणार का हा सवाल आहे. धन्यवाद सर, तुम्ही न्यूज 18 लोकमतशी अगदी सविस्तरपणे बोललात त्याबद्दल. बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक घेतोय, कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत.